मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मोबाईल नंबर पुनश्च ऐका 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही। माझ्या मार्फत कोणीही माझं कार्य करत नाही, मी स्वतः करतो। आणि ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही दुसरी शाखा नाही। आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी अनेकांना विचार पडला असेल की गुरुजींनी टोपी आज का घातली आहे म्हणून। शर्ट पण नवीन आहे। याला कारण की आज सुनंदा विश्वनाथ महाजनी, धार, मध्य प्रदेश हे कुटुंब आज माझ्याकडे आले होतं। तसं बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, परंतु मी मध्यंतरी तुम्हाला सांगितलं होतं की मी हजर असलो तर कार्यालय उघडतो। आज हजर होतो, कार्यालय उघडलं आणि हे पण आले होते, त्यांना मी होकार दिला होता। तर हे जवळजवळ 14 वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते। त्यांना माहिती नव्हतं की माझी पत्नी स्वर्गवासी झाली आहे म्हणून, पण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळलं आणि मग त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ते कुटुंब माझ्याकडे सांत्वनासाठी आले। त्यांचे काहीही समस्या नव्हते, कारण त्यांच्या समस्या आपल्या ज्योतिष कार्यालयाच्या मार्फत सुटून गेल्या होत्या, मोकळ्या झाल्या होत्या, समस्या मुक्त झाल्या होत्या। त्या प्रित्यर्थ त्यांचा अनुभव आलेला म्हणून आणि जिव्हाळ्याचे संबंध म्हणून त्यांनी कायम ठेवले आणि आज मग मला माझं सांत्वन केलं आणि मग मला पूर्ण वस्त्र प्रावरण त्यांनी मला भेटक दिली। स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना त्यांनी हिरवा चुडा आणला, कुंकाची डबी आणली, मंगळसूत्र पण सोन्याचंच आणलं, जोडवी चांदीची आणली आणि साडी चोळी पण आणली। आता मला असा प्रश्न पडला आहे की हे मंगळसूत्र, चांदीची जोडवी तिच्या फोटोला घालता येतील, परंतु त्यांनी जी साडी आणली, चोळी आणली, काचेच्या बांगड्या आणल्या, आता ह्या कोणाला घालाव्या? तर त्या तिलाच आपण घालणार आहोत, कारण तिच्या अस्थि विसर्जन आपण मध्य प्रदेशमध्ये नर्मदेच्या किनारी केलं आहे। मी नेहमी जात असताना स्टीलचा डबा घेतो, त्याच्यात पेढे ठेवतो, 111 रुपयाची चिल्लर ठेवतो, रुमालामध्ये तो डबा ठेवतो आणि त्या ऋतूमध्ये जे फळ असेल ते फळ मी बांधतो आणि नर्मदेला फुलं ठेवून नर्मदेला नमस्कार करतो आणि हे तिला प्राप्त व्हावं म्हणून तिथे मी अर्पण करतो। कारण कागदाच्या डब्यात वगैरे केलं आपण पेढे ठेवले किंवा काही ठेवलं तर ते
फेकले जातील. हा डबाच्या डबा नर्मदेच्या अंतापर्यंत जाईल, तळात जाईल आणि ज्याला गवसेल त्याला पण लाभ होईल. त्याचप्रमाणे ही साडी, चोळी, बांगडी, मंगळसूत्र, जोडवीचा निर्णय घेऊ, त्यांना विचारून घेऊ पुन्हा आणि अर्पण करू. पहा, जगामध्ये कसे कसे लोक आहे, स्नेहसंबंध जुळवणारे, जुळवून ठेवणारे. हा अनुभव मला आला. म्हणून आजचा व्हिडिओ तीच टोपी आणि तोच शर्ट ड्रेस घालून मी आजचा व्हिडिओ प्रसारित करीत आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजच्या कार्याचा विषय धारचे जे आले होते ताई सुनंदा विश्वनाथ महाजनी, विवाह जुळवण्यासाठी काही उपासना सांगा, आराधना सांगा. इतरांकडनं केल्याचं समाधान मिळत नाही. 8-10 मिनिटात, तास 2 तासात पूजा केली जाते, आटोपली जाते, पण कळत नाही. ज्याच्याकडे जावं त्याची पद्धत वेगळी असते. खरी कोणाची, खोटे कोणाचे हे कळत नाही. तर घरच्या घरी करता येणारी पूजा उपासना सांगावी असं त्यांची विनंती होती. मार्गदर्शन मी करणारच आहे. पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर विवाहाला उशीर का होतो, विवाहाला उशीर होण्याची कारणं वेगवेगळी असतात. एक तर आपला जिद्दीपणा असतो, करिअर करायचं आहे, नोकरी लावायची आहे, नोकरी मिळत नाही म्हणून उशीर होतो. शिक्षण घेत आहे म्हणून उशीर होतो. व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय होऊ द्या मग बघूया म्हणून उशीर होतो. अनेक स्थळं येतात पण पसंत पडत नाही, चिकित्सा केली जाते. स्थळं भरपूर येत आहे, मग कशाला पाहिजे समझोता करायला, अशी आपली समजूत होते आणि म्हणूनही वाढतं वय होते. आणि मग वाढत्या वयामध्ये आपण जर बघितलं तर पुढे जाऊन विवाह ही एक समस्या होते. बहुतांशी असंच होते. आपण जर बघितलं तर शिक्षणाच्या दृष्टीने, करिअर करण्याच्या दृष्टीने, नोकरी मिळण्याच्या दृष्टीने, व्यवसाय करण्याच्या दृष्टीने वय वाढत चाललेलं आहे विवाहाचं. आता याला कारण काय आहे, याच्यावर इलाज काय आहे, याच्यावर समस्या काय आहे, याचं विवेचन करत आपण असलं तर मग याचं निवारण कसं होईल. मग शिक्षण असताना विवाह करायचा का, करिअर करताना विवाह करायचा का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु ज्यांना शिक्षण हे लिहिता वाचता आलं, 10वी-12वी झाली, पुढे शिक्षणाची गरज नाही आहे ज्यांना, जे शेतकरी आहे मंडळी आहे, जे व्यापारी मंडळी आहे, ज्यांना व्यवसायातच मुलं टाकायची आहे, ज्यांना शेतातच मुलं टाकायची आहे, ज्यांचे इतर कारखानदारी आहे, इतर व्यवसाय आहे. आधीच तर शेतकरी वर्गाला, व्यापारी वर्गाला, धंदेवाईकांना, कामगारांना यांना मुली दिले नासे झालेले आहे. मुलींचा नकार असतो अशांना. खेड्यात जायला सुद्धा मुलींचा नकार आहे. मग अशा व्यक्तींनी विवाह करण्यासाठी होकार द्यावा आणि विवाह लवकर संपन्न करून घ्यावा आणि संसार लवकर सुरू करावा. संसार लवकर सुरू झाला की मुलं बाळही होतात आणि मग वयाच्या आपल्याला 50-55 पावतर आपले मुलं आपल्या हाताशी येतात. नाही तर जेवढं वय आपलं वाढते तेवढं मग वंश निर्मितीला अडथळे सुद्धा येतात. वर्तमान स्थितीत आपण जर बघायला गेले तर संतती निर्मितीला फार अडथळे येऊन राहिलेले आहे.
हे अडथळे आपणच आणतो आहोत, निसर्ग आणत नाही आहे, हे लक्षात घ्या. राहणीमान बदलत चाललेलं आहे, खानपान बदलत चाललेलं आहे, कोणी ऐकणं झालेलं आहे. पुरुष पुरुषासारखा वागत नाही, स्त्री स्त्रीसारखी वागत नाही. याच्या दौडीमध्ये, याच्या घोडदौडीमध्ये हार्मोनचे प्रकार बदलत राहत आहे, बदलत जात आहे. या माझ्या म्हणण्याला विज्ञानाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. XYZ जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये X वाढून राहिलेले आहे, Y कमी होऊन राहिलेले आहे. विज्ञानाने सांगितलं की Y तर 2% पावतर आलेला आहे, 100चा 2% म्हणजे किती काळजीचा प्रश्न आहे. संतती निर्माण होणं पुढचं कठीण काम आहे. म्हणून लवकर विवाह करण्याचा प्रयत्न करा. कायद्याने 18 वर्ष मुलीचं वय सांगितलं आहे, 21 वर्ष मुलाचं वय सांगितलं आहे. या वयात विवाह करा. करिअर, व्यवसाय हे गौण ठेवा. ज्यांना शिक्षण घेता किंवा विवाह झाल्यावरही शिक्षण घेता येत नाही असं नाही. कोणी सांगितलं की घेता येत नाही? इच्छा असली तर सर्व करता येते. व्यवसाय करताही शिक्षण घेता येते. पुष्कळशे मुलं मुली जे गरिबी स्थितीत आहे ते रोजंदारी करतात, शाळेतही जातात. म्हणून विवाहाचा प्रश्न जो जटिल आहे तो आपल्या कारणाने आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर मंगळाच्या पत्रिका ह्या त्याज्य म्हणून पुष्कळशे जण त्याज्य करत आहेत. आता मंगळाची पत्रिका त्याज्य कोणी सांगितलं तर पुजाऱ्यांनी सांगितलं. त्याचं स्पष्टीकरण काहीच नाही. 12व्या स्थानात मंगळ असला, 1ल्या स्थानात मंगळ असला, 4थ्या स्थानात मंगळ असला, 7व्या स्थानात मंगळ असला, 8व्या स्थानात मंगळ असला की मंगळाची पत्रिका. धड सोपट गणित. असं नाही आहे. सर्वांच्या पत्रिकेत मंगळ येणारच. देवांची पत्रिका पाहिली तरी मंगळ येणारच. एखाद्या ब्रह्मचार्याची पत्रिका पाहिली तरी मंगळ येणारच. मंगळ ग्रह आहे, तो पापग्रह आहे, अशुभ ग्रह आहे. हे जेवढं खरं आहे तेवढं तो शूर, वीर, धनी, धनाढ्य, मेहनत करणारा असा पण आहे. जे IPS अधिकारी असतात, जे पोलीस कमिशनर असतात, PSI असतात, मिलिटरीचे अधिकारी असतात, मोठ्या प्रमाणावर डॉक्टर यशस्वी होतात, बिल्डर यशस्वी होतात, शेतकरी यशस्वी होतात. जे स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे, ताकदवर आहे, मेहनतीचे आहे, सत्य वागणारे आहे, हे सर्व मंगळाकडून आपल्याला प्राप्त होते. माझं स्वतःचं उदाहरण घ्या. विवाहस्थानामध्ये माझा मंगळ आहे. विवाहस्थानातला तर मंगळ नकोसाच असतो, पण तो माझा मंगळ विवाहस्थानात असलेला हा माझ्या पत्नीला पोषक होता. पत्नीला समर्पण करणारा होता. 1972ला आमचा विवाह झाला. त्या दिवसापासून शेवटच्या अंतापावतर सुद्धा आम्ही एकत्र जेवलो. खानावळमध्ये प्रसंग आला तर 2 थालीचे पैसे घे पण ताट एक वाढ. पाण्याचा ग्लास पण एकच दे. चहा पिताना सुद्धा आम्ही एकच ग्लास घेत होतो. संपूर्ण जीवन आयुष्यभर आम्ही एकत्र राहिलो. एकही क्षण नाही. संडास बाथरूमलाच फक्त आम्ही दारं लावायचो, बाकी काही नाही. तुम्ही रावेरमध्ये विचारा, माझे जे मित्र संगत असेल तर विचारा, सर्व तुम्हाला आमच्याबद्दल हे सांगतील. आम्ही असं सोबत आयुष्य घालवलं. आता माझी मंगळाची पत्रिका होती, तिची मंगळाची पत्रिका नव्हती, परंतु तिचं सप्तमस्थान मला समर्पणवादी होतं. माझा सप्तमाचा मंगळ हा समर्पणवादी तिचा होता.
अनोखी पत्रिका होती आमची, ज्योतिषशास्त्राला आव्हान देणारी पत्रिका होती. लक्ष्मी रुसून गेली होती. रुक्मिणीला राग आला होता. सती जी होती शंकराची नंतर पार्वतीचं रूप घेतलं होतं, ती यज्ञात होमामध्ये उडी मारली होती तिने, माहेरचा हट्ट केला होता म्हणून. सीतेने सुद्धा मृग हरिणाचा हट्ट केला होता. माझ्या पत्नीने आयुष्यात कुठलाही हट्ट केलेला नाही. माझा एकही शब्द खाली पडू दिला नाही. मी आज तुमच्या पुढे उभा आहे ते तिच्याचमुळे. कारण माझी इच्छा होती की तिरडीवर आपणही आत्मदाह करावा, पण शेवटचे बोल तिचे होते की माझं कार्य तुम्हाला चालू ठेवायचं आहे म्हणून. आणि मी ज्योतिषशास्त्र तिच्याकडनं शिकलो, चित्रकला तिच्याकडनं शिकलो, बोलणं तिच्याकडनं शिकलो, राहणं तिच्याकडनं शिकलो. परंतु मेडिकलच्या भोवऱ्यामध्ये तिचे प्राण हिरावले गेले आणि मी एकाकी झालो. मेडिकल क्षेत्र सध्या, आपण म्हटलं सध्या नाही, पण हे फार पूर्वीपासून असंच चालू आहे, ते आता बाहेर येऊ लागलेलं आहे. जीव वाचवणारे, जीव घेणारे झालेले आहे. पैशाचा लोभ वाढलेला आहे. औषधीबाबत काय विचाराची आहे, मोठ्या हॉस्पिटलची कथा काय आहे, सगळे अनुभवत आहे, पण कोणी बोलत नाही आहे. सरकारसुद्धा गप्प आहे. या बाबतीत बोलायला हवं. माझ्यावर काय प्रसंग गुदरतोय तो मला माहीत आहे. असो, तो विवाहाच्या दृष्टिकोनातून माझ्या पत्नीने सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान हे बघत असताना, काही वेळेला सप्तम स्थान विवाहाचं स्थान हे विरक्ताचं असते, नपुसक भावाचं असते, चांडाळ योगाचं असते, ग्रहण योगाचं असते, मंगळ नीचेचा असतो. अशांचे विवाह होत नाही. विलंबाने झाले तर टिकत नाही, घटस्फोट होतो, असं 100% पाहण्यामध्ये येते. परंतु हिने मला एक नवीन दृष्टी दिली की आपण विवाह कशासाठी करतो? हौसेसाठी, मौजेसाठी, सांसारिक सुख उपभोगण्यासाठी? मुळीच नाही. तिचं म्हणणं होतं की वंशवृद्धी, घराण्याची वृद्धी हे एकमेव कारणच आहे विवाह करण्याचं, आणि आजही ते सत्य आहे. तिचं म्हणणं अगदी सत्य होतं. मग ते म्हणे जे मुख्य कारण जे आहे वंशाचं, संतती निर्माण करण्याचं, मुलं बाळं वाढवण्याचं, ते आपण बघतच नाही. ते बघायला हवं. त्याशिवाय विवाह पूर्ण कसा होईल? ज्या कारणासाठी आपण विवाह करतो आहोत ते कारण आपण बघतच नाही आहे. फक्त मांडव, वाजंत्री, शहनाई, पती-पत्नी, शुभमंगल, सावधान एवढ्या मर्यादितच आपण बघतो आहोत. काय दूरदृष्टी होती तिची! अशा एकाही ज्योतिषाचा विचार मला आजपाव तरी कोणी मांडलेले पाहिलेले दिसले नाही. मग मी ज्या वेळेला संततीचा प्रश्न येतो त्यावेळेला आपण संतती बघतो, परंतु ज्या वेळेला विवाहस्थानात, सप्तम स्थानात, विवाह योगाच्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण बघतो की विरक्त भाव आहे, नपुसक भाव आहे, घटस्फोट आहे, मृत्यूयोग आहे, चांडाळ योग आहे, ग्रहण योग आहे, मंगळ नीचेच आहे, असं असताना त्याच वेळेला आपण संतती स्थानाकडे वळायला पाहिजे. संतती होणार आहे का? गृहीत धरायचं आपण की विवाह झालेला आहे, मग संतती स्थान बघून बघा ना. मग संतती जर होत आहे, तिथे जर आपल्याला होकार मिळतो आहे, तर विवाह होणं गरजेचंच आहे. आता काही जण म्हणतील का हो दत्तकाची कुंडली वेगळी असते. लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रात पती पत्नीच्या निर्मितीमध्ये जो वंश होतो, संतती होते, ते स्थान वेगळं असते आणि दत्तक विधानाचं स्थान वेगळं असते.
म्हणून तो प्रश्न इथे लागू होत नाही, विचारही आपल्याला करता येत नाही. संतती स्थानामध्ये पुष्कळसे ज्योतिषी संततीच्या वेळेला गुरु बघतात. तिचं अगदी सखोल शास्त्र होतं, तिचं अगदी खोल विचार होते. प्रत्यक्ष तिने अनुभव घेतलेला होता. गुरु हा भजन कीर्तन करणारा ग्रह आहे. गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे. गुरुने स्वतः कधीही विवाह केलेला नाही. आणि मग संततीसाठी तो ग्रह कसं काय बघतात हा तिचा प्रश्न होता. किती सडेतोड प्रश्न होता, किती अचाट बुद्धी होती तिची. तिच्या बुद्धीला मी नमस्कार करतो. तिच्या बुद्धीमुळेच मी आता समाजाला मी सांगतो आहे. परंतु तथाकथांनी मेडिकलच्या याच्याने तिला स्वर्गवासी केले आणि फार दुःखद प्रसंग माझ्यावर आला. पण समाजाची, देशाची हानी पण झाली. या कर्मगतीचा परिणाम तर होणारच आहे. तो बघायला मिळाला पाहिजे. मात्र माझ्या पश्चात झालेला उपयोग काय? कर्मगतीचे निकाल लवकर लागायला पाहिजे. नाहीतर काय होते की आज शुभ अशुभ मानणारे लोक फार कमी झालेले आहे. लोकांचा जीव जातो आहे, एकावर एक जीव जातो आहे. चौकशा चालल्या आहे. अशांची प्रॅक्टिसचा जो दंडक आहे, प्रॅक्टिसची करण्याची परवानगी ती रद्द करायला पाहिजे. असे 8-10 प्रकार झाले की म्हणजे थोडा तरी वचक बसेल. आणि हा प्रकार पाहिजेच. साधी चोरी केली तर त्यालाही शिक्षा होते. साधा विनयभंग केला तरी शिक्षा होते. मोकासारख्या गुन्ह्यात तर जामीन मिळतही नाही. हा किती मोठा गुन्हा आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. माझं जीवन उद्ध्वस्त हो गेलं. हा किती मोठा गुन्हा आहे. जेवढी शिक्षा द्याल तेवढी कमी आहे. कारण घरातली बाई गेली, घरातला पुरुष गेला की मग विवाहाचा प्रश्न, मुलामुलींचा, शिक्षणाचा प्रश्न, उदरनिर्वाहाचा प्रश्न, जीवनाचा प्रश्न, हे प्रश्न उपस्थित होतात. अशाच माझ्या एकामध्ये नात्यामध्ये स्त्रीचा मृत्यू झाला. पती अर्धी शिक्षित शेतकरी वर्ग. कसा पाहिल तो? कुठे जाईल? त्याला गाडी माहीत नाही, रेल्वे माहीत नाही, एस टी माहीत नाही. कसा पाहिल? आणि गरिबाला कोण मदत करेल? माझ्याकडे आले, मी विवाह जमून दिला. योगायोगाने माझं कार्य पण असते. माझ्या कार्याला जर एखादं स्थळ आलं, काही आलं आणि ते जमण्यासारखं असलं तर मी निश्चित सांगतो. आणि हिचा तर हातखंडाच होता. तर विवाहासाठी संतती स्थान बघणं महत्त्वाचं आहे. आणि संततीनं जर होकार दिला, त्या स्थानाने आपल्याला होकार दिला आणि त्याच्यात संतती निर्माण होणार आहे, तर विवाह हा झालाच पाहिजे. तर संततीकारक ग्रह हा गुरु नाही, म्हणून गुरु बघू नका. शुक्र असतो. शुक्र हा हार्मोनचा कारक ग्रह आहे. हार्मोन्समुळे संतती निर्माण होते. साधं आहे. गुरुमुळे हार्मोन्स निर्माण नाही होत. तसंच विवाहाच्या वेळेला 12वा गुरु, 4था गुरु, 8वा गुरु, 6वा गुरु हे बघतात. आणि या बघण्यामध्ये मग विवाह मुहूर्त काढण्यामध्ये तो काळ टाळला जातो. किंवा काही असं असते, आढळून येते की ज्यांच्या याच्यात 8वा गुरु आहे, ज्याला मृत्यूस्थान म्हणतात, नको अशा पत्रिका जोडायला नको. मृत्यू षडाष्टक असलं म्हणजे लवकर घाबरतात. अरे मृत्यू षडाष्टक हा शब्द आहे. मृत्यू दाखवतो असं नाही. मृत्यू येणार आहे असं पण तो सूचित करत नाही. ग्रहयोगामध्ये जसं गजकेसरी योग असतो, राजयोग असतो, श्रेष्ठत्व योग असतो, विद्यायोग असतो, बुधात्त योग असतो, तसाच तो मृत्यू षडाष्टक योग असतो.
म्हणून मृत्यूषडाष्टक शब्दाला कोणी घाबरू नका. माझ्या कुंडलीत मृत्यूषडाष्टक असल्यावर मी जिवंत आहे. त्या ग्रहयोगाच्या सान्निध्यात त्याचं नाव आहे, म्हणून तो मृत्यूषडाष्टक म्हटल्यावर ती पत्रिका टाळू नका. याच्यासाठी प्रत्येकाची कुंडली ही अवश्य असायला हवी. कुंडली मध्ये आपल्याला आयुष्यमान योग दाखवलेला आहे, तर मृत्यूषडाष्टक असला तरी तो मृत्यू येणारा नाही. हा बघत असताना मंगळाचा पण विचार हा अशुभ म्हणून करायला नको. याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषीच हवं आणि कुंडली ही अवश्य करायला हवी. नुसतं तात्कालिक बघू नका. जीवन आयुष्याचा प्रश्न आहे. पुष्कळसं म्हणतात तात्कालिक बघा, करिअरचं तात्कालिक बघा, विवाहाचं तात्कालिक बघा. पुष्कळसे लोक पत्रिकेला नकारच देतात. आता माझ्याकडे एक व्यक्ती आली, पत्रिका बुवा करा, टाकली त्यांनी पत्रिका. आज फोन आला, माझी सुनबाई नाही म्हणते. आता त्याला संकोच पण नाही झाला. मी त्याला स्पष्ट विचारलं, तुझी सुनबाई तुझं ऐकत नाही का? गप्प बसला. तू जे बोलतोय त्याच्यात तुझा मानपान कमी होतोय, तुझं घरामध्ये चालत नाही हे दिसून येत आहे. न ऐकणारी सून आहे हे त्याच्यातून कळून येत आहे. मग पहिलेच विचारून यायला पाहिजे होतं ना. भाजी आणायची आपल्याला तर सुनबाईला विचारायचं, पैसे द्या, पिशवी घ्या, मी चाललो आणतो. मुलगा नाही म्हणतो. म्हणजे लोकांना आता काय बोलावं काय नाही याचं ज्ञान पण नाही आहे. तू घरचा करता करवता असल्यावर मग घरातून निघतानाच परवानगी घेऊन निघत जाय ना बाबा. मला त्रास होतो विनाकारण. मी ते लिहिलं गेलं, नोंद केलं, रजिस्टर केलं, अर्धी पत्रिका होऊन गेली आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगतो. लोकांच्या वागण्याच्या तऱ्हा कशा आहे. घरातल्या श्रेष्ठ पुरुषाचं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी, त्याप्रमाणे वागण्यासाठी आपण वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, शहाणपण पाहिजे. विवाहाच्या दृष्टिकोनातून पत्रिका बघत असताना शुक्र हा बघायला हवा. आता एखाद्याची कुंभ राशी असली तर मग शुक्र कोणाचा बघायचा, तुला राशीचा बघायचा का वृषभ राशीचा? हा एक प्रश्न आज माझ्या पुढे आला. त्या मुलीने विचारलं, चांगलं विचारलं, मला आनंद झाला. तर कुंभ आपल्याला विवाह करायचा आहे म्हणजे पुढे जायचं आहे, मागे नाही जायचं आहे. मग पुढे कुंभ राशीच्या पुढची शुक्राची राशी कोणती? वृषभ, म्हणून वृषभ करायचं. धनुराशी असली तर मग कोणता शुक्र धराचा? तर तुला राशीचा धरता नाही येणार आपल्याला, कारण ती मागची राशी आहे. आता धनुराशी असली तर ती मागची राशी असली, कन्या राशी असली तर तुला राशीचा धरावा लागेल आपल्याला. पुढचा जो शुक्र आहे तो बघायचा. पुढचा शुक्र आपल्याला तो कामास येतो. विवाह कुंडली करण्याकरता जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. विवाहामध्ये 12 ग्रह असतात, पण 12 ग्रह बघत असताना आपल्याला नुसता विवाहाचा प्रश्न, संततीचा प्रश्न तर हा आहेच, परंतु येणारं स्थळ हे किती लांब दुरीचं आहे, कुठल्या दिशेचं आहे, दोघांच्या वयात किती अंतर राहील, येणाऱ्या स्थळाचा रंग कसा असेल, वर्ण कसा असेल, स्वभाव कसा असेल, त्याचं आयुष्य कसं आहे, अफेअर आहे का, त्याला अनेक स्थळं आल्यावरही त्याला नकार मिळाले आहेत का अधिक,
हे पण कळते. एखाद्याची कुंडली आपण हातात घेतली मध्ये आणि जर आपण संपूर्ण कुंडलीचा अभ्यास घेतला तर ह्या स्थळाला अनेक स्थळं आली, परंतु त्या स्थळांनीच याला नकार दिला, म्हणून याचं लग्न होत नाही. म्हणून तो 38-42चा झाला. ज्योतिषशास्त्रामध्ये अधिकाधिक खोलात जाण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला सगळं कळते, कळून येते. हे पण बघायला हवे. नकारार्थी गणती त्याच्या कुंडलीमध्ये आहे आणि मग हा आपल्याला होकार देतोय आणि घाई करतोय, लवकर करा, साखरपुडा करा, लवकर करा, लग्न करा, आम्हाला विदेशात जायचं आहे, परदेशात जायचं आहे, रेकाम पण नाही, काही नाही, उद्योग आहे, काही ना काही कारणास्तव सांगतात. मग आता 10 जणांनी, 8 जणांनी, 4 जणांनी नकार दिला तर का नकार दिला हा पण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, जन्मकुंडलीच्या ओघातून कळते. माझ्याकडे आज सकाळी एक स्थळ आलं. मी त्यांना सांगितलं की जे स्थळ आहे त्याला पांढरं कोड असावं, बघून घ्या, त्वचा विकार. त्यांनी नाही सांगितलं, अजिबात नाही आहे म्हणे, कारण तो माझ्याच कंपनीमध्ये काम करतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण एवढं बघा, त्यांच्या आईला कोड आहे का, वडिलांना कोड आहे का, बहिणीला कोड आहे का, हे म्हटल्यावरच त्यांचा बुद्धीची ट्यूबलाईट लागली. हो म्हणे त्यांच्या बहिणीला कोड आहे. मग म्हटलं याला कोड होणारच, अनुवंशिकाने कोड होते आणि माझं भविष्य खरं आहे. तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही तुमच्या मनाने करू शकतात, माझं काहीही म्हणणं नाही. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, परीक्षण करणं माझं काम आहे आणि परिपूर्ण सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांना तसं सांगितलं आणि त्यांना काय करायचं आहे ते आता ठरवतील. असो, निर्णय मला दिलेला नाही. आता आपण वळूया. जे आपल्याला सुनंदा विश्वनाथ महाजनी, धार, मध्य प्रदेश यांनी उपासनाविषयी सांगितलं आहे. तर उपासना ही मी याच्यात सांगतो आहोत, मला विचारण्यापेक्षा, कारण मी बाहेर असतो, दवाखान्यामध्ये जायचं काम पडते, इतरत्र जायचं काम पडते, विश्रांतीचं काम असते, कारण मी एकटा आहे. प्रत्येक वेळेला कागद पोथी माझ्याजवळ नसते. म्हणून तुम्ही हाच व्हिडिओ पुन्हा लावून घ्यायचा आणि ते लिहून घ्यायचं. विवाह होण्यासाठी उपासना सर्वांनी श्रद्धापूर्वक करावी. श्रद्धा असेल तरच करा, श्रद्धा नसेल तर अजिबात करू नका. आग्रह मुळीच नाही. श्रद्धेलाच फळं मिळतात, नाही तर नाही. तुमची श्रद्धा मंदिरात जाण्याची असेल, नमस्कार करण्याची, दर्शन घेण्याची असेल तर तुम्ही दर्शन घेऊ शकतात. श्रद्धा नसेल तर ती मूर्ती बघणं होईल. पाट घ्या, लाकडी पाट, त्यावर पिवळे वस्त्र पसरवा. गडद पिवळा रंग असो, फिकट पिवळा रंग असो, पण नवीन वस्त्र घ्या. आपले उजवे हाताकडे जानवे असते, 6 पदरी जानवं असते मोठं. ते जानवे 6 पदरी असत असताना असं हे जानवं असते. हे जानवेची अशी घडी करायची, एकावर एक करून अशी घडी करायची. आपल्याला 3 पदरी 5 पदरी चालणार नाही. 6 पदरी म्हणजे हे विवाहित जानवं असते. याला विवाहित जानवं म्हणतात. काही नकली जानवं तयार करून असतात, दोरं करून लपटून देतात. याच्यामध्ये ब्रह्मगाठ असली तरच ते घ्या. आणि याच्यामध्ये 2 ब्रह्मगाठ असतात. एक 3 वेटोळे झाले की त्याला एक ब्रह्मगाठ असते, दुसरी 3 वेटोळे असले की ब्रह्मगाठ असते. चांगल्या दुकानातून घ्या. हे 6 पदरी गोलाकार करून ठेवावे. हे आपल्या उजव्या हाताकडे ठेवावे, उजव्या हाताकडे. त्यात लाल रंगाची सुपारी ठेवावी. काही लाल रंग दिलेली नको, ज्याला भरडा सुपारी म्हणतात, विदर्भात चिकणी सुपारी म्हणतात.
ती ओरिजिनल लाल रंगाची असते किंवा त्या काथ्याच्या पाण्यामध्ये बुडवून लाल रंग केलेला असतो. तर ही विदर्भात म्हणजे मलकापूर, शेगाव, अमरावती, नागपूर इकडचं जे स्थळ आहे त्या ठिकाणी हे मिळतात. आपल्या डाव्या हाताला हिरवी बांगडी ठेवा, पण हिरवी बांगडी काचेची ठेवा, तुटलेली नको, अखंड असलेली ठेवा. डिझाईन असली तरी चालेल, प्लेन असली तरी चालेल, पण चांगली ठेवा. डाव्या हाताला हिरवी बांगडी ठेवा, त्यामध्ये पांढरी सुपारी ठेवा. आता पांढरी सुपारी बहुतेक चुना लावलेली येते, ती भाजलेली येते, ती नको. कच्ची सुपारी मोठ्या प्रकारची घ्या, बारीक सारीक घेऊ नका. आता लाल सुपारी ही थोडी मोठी असावी, त्याच्याहून लहान सुपारी लहान असावी. हे पूजन आपल्याला जन्माच्या वारी करायचे आहे. जन्म ज्या वेळेला असेल वार, त्या वारी आपल्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला याच्यामध्ये मोगऱ्याचे फुले पाहिजे. मोगऱ्याची फुले अति उत्तम, अन्यथा नाही मिळाली तर चमेली, निशिगंध, चाफा, अनंत, रातराणी, पारिजातक यांची फुले घ्यावीत. अन्यथा ही पण फुले नाही मिळाली तर तांदूळ आहे, त्याला मोगऱ्याचं अत्तर लावायचं आणि त्याला कुंकू लावायचं आणि अक्षदा तयार करायच्या आणि त्या अक्षदा आपल्याला याच्यात पूजनामध्ये घ्यायच्या. नाही तर मग पांढरी फुले जी आहे मोगऱ्याची ती, किंवा मी सांगितलेली फुले जी आहे चमेली, निशिगंध, चाफा, अनंत, रातराणी, पारिजातक अशी ही पांढरी फुले. चांदणीचं फुलही चालेल. फक्त फुलेच वापरायचे, न मिळाल्यास अक्षदा वापरायचे. प्रथम मुलीने ही उपासना करायची असेल तर तिने प्रथम लाल सुपारीवर अक्षदा टाकायच्या किंवा पांढरी फुलं टाकायची. मुलाने करायचं असेल तर तिने पांढऱ्या सुपारीचं करायचं आहे. आता हे असं का, तर मुलीला वर पाहिजे आहे, म्हणजे पुरुष पाहिजे आहे, पती पाहिजे आहे, म्हणून लाल हा पतीचा कारक आहे, पतीचा रंग आहे. ती त्या ठिकाणी रवीचा कारक आहे. रवी म्हणजे पती. आणि मुलाने करायचं आहे, तिला पत्नी पाहिजे म्हणून त्याने पांढरी सुपारीची पूजा करायचं आहे. या ठिकाणी ही पांढरी सुपारी म्हणजे चंद्राची सुपारी, म्हणजे चंद्र म्हणजे पत्नी. धूप, अगरबत्ती, दीपक, गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. फुले, अक्षदा वाहताना, फुले असतील तर फुले आणि दोघंही असले तरी चालेल. वाहताना पुढील मंत्रजाप आपल्याला नित्य रोज सकाळी आणि सायंकाळी 7 वेळेला करायचा आहे. सायंकाळी 7 वेळा म्हणजे एकाच टायमाला 7 वेळा म्हणायचं आहे आपल्याला. असं 7 वार करायचं आहे. बुधवारी सुरू केली आजपासून तर आज 7 बुधवार आणि मग गुरुवारी विसर्जन. उद्या गुरुवार आहे, गुरुवारपासून उपासना तुम्ही चालू केली तर 7 गुरुवार झाल्यावर शुक्रवारी विसर्जन, पाट्यात विसर्जन करायचं आपल्याला. याला नैवेद्य दाखवायचा असेल तर गुळाचाच नैवेद्य दाखवायचा. आता मंत्र आपण म्हणून घ्या, म्हणा, लिहूनही घ्या. ओम राधाय संगे कृष्णाय, ओम वैष्णवेय संगे लक्ष्मी, ओम पार्वतेय संगे शिवाय, मम विरक्ताय जीवन निवारणाय, मम शुभ मंगल सावधानाय, इच्छापूर्ती सफलताय, नमो नमो नमाय नमाय. कागद पेन्सिल नसेल तर आणून घ्या, बघूया आपण. हा मंत्रजाप एका डायरीमध्ये, एका याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या. हा तात्कालिक ह्याच वर्षी किंवा आत्ताच चालणारा असा नाही आहे. हा पिढीजात तर तुम्ही याचं पूजन करू शकतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल, तुमच्या घरामध्ये नातवंड होतील, मुलं बाळं होतील, केव्हा होईल
किंवा इतरांना पण हे पूजन करण्याचं सांगा. हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा, ज्यांच्याकडून त्यांच्या विवाहाला मदत होईल. तुम्हाला पुण्याचा लाभ होईल, मला समाधानाचा लाभ होईल. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही लोक तुम्हाला याच्याबद्दल अश्रद्धा म्हणा, काही इतरत्र विरोधात्मक म्हणा, तर त्यांचा तो विरोध त्यांच्याजवळ राहू द्या. आपल्याला आपलं काम करायचं आहे. श्रद्धावानाने श्रद्धाकडेच वळायला पाहिजे. दुसरे विचार मनामध्ये घालू नका, कानात घालू नका, डोक्यात घालू नका, मेंदूत घालू नका, विचार करू नका. आपल्याला आपलं कार्य करायचं आहे, लक्षात घ्या. आपल्या कार्यामध्ये लक्ष विचलित करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. त्यांच्या मनामध्ये असते की आपला विवाह होऊ नये, आपल्या मुलाचा विवाह होऊ नये, मुलीचा विवाह होऊ नये, म्हणून ते असं प्रचार करतात. म्हणून काही जण यंत्र लावण्याला विरोध करतात. काही लोक तुम्हाला अंधश्रद्धा म्हणतात. पण अंधश्रद्धा हा शब्द डिक्शनरीमध्ये मुळीच नाही. श्रद्धा ही डोळसच असते. सूर्य कधी अंधारा नसतो. हजारो लोक, हजारो वारकरी, लाखो वारकरी उगाच नाही जात पंढरपूरच्या वारी. आजही कुठल्याही मंदिरात गेला तर तुम्हाला चटकन पटकन दर्शन मिळत नाही. 2-2, 3-3 तास राहावं लागतं. बद्रीनाथ पाहिलं, केदारनाथ पाहिलं, वैष्णवदेवी पाहिलं, आपण हरिद्वार पाहिलं, काशी विश्वनाथ पाहिलं, ओंकारेश्वर पाहिलं, 12 ज्योतिर्लिंग पाहिले, अष्टविनायक पाहिलं. सदैव श्रद्धावानांनी भरलेली ठिकाणं आहे. मग असे जे काही अश्रद्धा लोक असेल तर त्याच्यापासून त्यांचे विचार न ऐकणे आणि न दुरावा ठेवणे एवढंच आपलं आहे. कारण एखाद्या वेळेस मन बहकते. विचार आपल्याला जो आहे तो शुद्धतेचाच हवा. आता मी बोलणं याच्यासाठी केलं की तुम्ही कागद पेन्सिल आणला असावा. असो. ओम राधाय संगे कृष्णाय, दुसरी ओळ ओम वैष्णवेय संगे लक्ष्मी, त्यानंतरची ओळ ओम पार्वतेय संगे शिवाय, त्याची पुढची ओळ मम विरक्ताय जीवन निवारणाय, मम शुभमंगल सावधानय, इच्छापूर्ती सफलताय, नमो नमो नमाय नमाय. विवाह झाला, पत्रिका नाही दिली चालेल, लाडू नाही पाठवला तरी चालेल, पण 2 शब्द पाठवा, अनुभव पाठवा. त्याचाच मी भुकेला आहे. अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे येतात, त्याच्यावर जन्माक्षर लिहिलेलं असते, जन्मांक लिहिलेलं असते. या कुंडल्या नाही आहे. कॅम्प्युटरच्या कुंडल्यामध्ये जे भरलं असेल तेच बाहेर येते. गाणं जे आहे तेच गाणं वाजवेल. लता मंगेशकरचं गाणं भरलं असेल तर तुम्हाला लता मंगेशकरचं जे भरलं असेल तेच बाहेर येईल. ज्वारी टाकली तर ज्वारीचंच पीठ मिळेल. कारण ते एक साधन आहे, यंत्र आहे. त्याला विचार नाही आहे. त्याने लग्न केलेलं नाही, त्याला मुलंबाळं नाही, त्याला संसार नाही, तो काय सांगणार. मी गुरुचं याच्याचसाठी सांगितलं होतं की माझ्या पत्नीने सांगितलं की गुरु हा काहीच नाही आहे. बरोबर आहे तिचं म्हणणं. गुरु बघायचाच नाही विवाहाच्या वेळेला. अपत्य संततीच्या वेळेलाही गुरु बघण्याचं कारण नाही. गुरु तुम्हाला केव्हा बघावा लागेल? तुम्हाला तीर्थयात्रा करायची आहे, एखादं व्रतवैकल्य करायचं आहे, पूजापाठ करायचे, गुरु लागतो म्हणजे गुरुजी लागतात म्हणजे पुजारी लागतो, त्यावेळेला गुरु बघावा. असो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.